नमस्कार. माझ्या 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंखे तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनच्या एम-एस-टी सी-ई-टी क्रॅश कोर्समध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण अल्कोहोल, फेनॉल आणि इतर हा टॉपिक आपण पाहिलेले आहेत. त्याचे सर्व कन्सेप्ट आपण लास्ट लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत. आज आपण जे एम-एस-टी सी-ई-टीला लास्ट इयरला जे क्वेश्चन्स आलेले होते, आपण त्याला पी-वाय-क्यू म्हणतो, ते सर्व पी-वाय-क्यू म्हणजे त्याच्या रिगार्डिंग काही पी-वाय-क्यू आपण आजच्या लेक्चरमध्ये काय करणार आहोत, कंप्लीट करणार आहोत. चला, वन बाय वन सगळे एम-सी-क्यू आपण काय करणार आहोत, क्लिअर करणार आहोत. चला, पहिला काय दिलेलं आहे, तर विचारलेले विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रायमरी अलायलिक अल्कोहोल. म्हणजे आपल्याला ह्याच्यात दोन्ही गोष्टी बघायच्या आहेत. तो प्रायमरी पण पाहिजे आणि अलायलिक पण पाहिजे. मग अशा आता आपण काल बघितलेलं आहे काय, म्हणजे लास्ट लेक्चरला, की जे फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच झालेला आहे त्या कार्बनला किती अल्किल ग्रुप प्रेझेंट आहे तेवढं बघायचं. 1 असेल तर प्रायमरी, 2 असेल तर सेकंडरी, 3 असेल तर टर्शरी. मग अशा गोष्टीनुसार आपल्याला काय बघायचं हे सॉल्व्ह करून घ्यायचं. बघा, पहिला जो ऑप्शन दिलेला आहे आपल्याला, तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, CH2 डबल बॉन्ड CH आणि काय दिलेलं आहे CH. मग बाकी काय लक्षात घ्यायचं आहे, हा OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच झालेला आहे, किती किती अल्किल ग्रुप आहे, हा 1, हा 2, म्हणजे हा काय झाला आपल्याला सेकंडरी झाला. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला काय करेक्शन करायचे, म्हणजे ॲक्च्युली आन्सरच नाही आपल्याला. आपला आन्सर काय पाहिजे, प्रायमरी पाहिजे. म्हणजे अलायलिक बघायची गरज आहे का, तर नाही. सेकंड बघा, फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच झालेला आहे त्या कार्बनला किती कार्बन आहे, डायरेक्टली अटॅच चेक करायचं आहे. नंतर आपल्याला बाकीचे त्याला त्या कार्बनला दुसरा, दुसऱ्या कार्बनला तिसरा, ते चेक करायचं नाही. मग आता बघा, याचा अर्थ आपल्याला काय मिळाला, हा हा प्रायमरी मिळाला. काय मिळालं आपल्याला, प्रायमरी. मग आता आपल्याला अलायलिक बघायचं आहे. प्रायमरी मिळाला, तर प्रायमरी मिळाल्यानंतर इथे बघा, OH ग्रुप ज्या कार्बनला, एकच मिनिट, फॉर्म्युला आय थिंक चुकलेला असेल, एक मिनिट, ठीक आहे. ओके, चला. OH ग्रुप काय झालेला आहे, ह्याला अटॅच झालेला, हाही काय झाला, प्रायमरी झाला, हाही प्रायमरी आहे. ओके, आता आपल्याला बघायचं अलायलिक. अलायलिक म्हणजे काय, की फंक्शनल ग्रुप काय झाला पाहिजे, अटॅच असला पाहिजे, sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला अटॅच असला पाहिजे. कशाला असला पाहिजे, sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला. जर sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला जर अटॅच असेल, तर मग तो काय होणार आहे, अलायलिक होईल. मग बघा, हा OH आहे, हा OH ह्या कार्बनला अटॅच झालेला हा कोण आहे, तो आहे sp3. काय आहे तो, sp3. आणि तो sp3 हायब्रिडाइज कार्बन कशाला अटॅच असला पाहिजे, तो असला पाहिजे sp2. एक मिनिट, हे थोडं क्लिअर करतो म्हणजे आपल्याला समजेल. फंक्शनल, आता हे आपल्याला समजलं प्रायमरी आहे. प्रायमरी आहे एवढं समजलं. जे पुढे जाऊन आपल्याला अलायलिक बघायचं आहे. मग फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच झालेला आहे तो कार्बन असला पाहिजे sp3 आणि sp3 अटॅच असला पाहिजे कशाला, sp2ला. मग त्याला आपण म्हणणार अलायलिक कार्बन. म्हणजे क्वेश्चन नंबर 1चा आन्सर आपल्याला काय मिळाला, तर बी मिळाला. काय मिळालं आपल्याला, बी. इथे बघून घ्या, फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच झाला तोही कोण आहे, sp3, आणि त्याच्या शेजारचा पण कोण आहे, sp3. मग sp2ला अटॅच झालेला आहे, मग त्याचा उपयोग नाही. म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे, बघा पुन्हा एकदा नीट समजून घ्या. क्वेश्चन सोपा आहे, काय अवघड आहे का, तर नाही. प्रायमरी बघायचा होता, तर आपल्याला समजलं हाही प्रायमरी आहे आणि हाही प्रायमरी आहे. ओके, हा प्रायमरी, 2 प्रायमरी मिळाले. आता हा काय होणार आहे, टर्शरी होईल. हा OH ज्या कार्बनला अटॅच झाला ह्याला 2 आणि 1 3, म्हणजे हा काय होणार आहे, टर्शरी होणार आहे. हा मिळाला आपल्याला सेकंडरी. म्हणजे एक तर बी असेल, नाहीतर काय असेल, डी असेल. मग मी काय बघितलं, आता समजा प्रायमरी. पुढचं बघायचं आपल्याला अलायलिक अल्कोहोल. फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच झालेला आहे तो कार्बन कसा असला पाहिजे, तो असला पाहिजे sp3 हायब्रिडाइज. आहे का, आहे. इथं आहे का, इथंही आहे. मग आता त्याच्या पुढची गोष्ट, तो sp3 हायब्रिडाइज आहे, तो कशाला अटॅच असला पाहिजे, तो sp2 हायब्रिडाइजला अटॅच असला पाहिजे. याचा अर्थ हा काय झाला, sp2. म्हणजे ऑप्शन काय मिळाला आपल्याला, बी ऑप्शन हा करेक्ट मिळाला. चला, त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 2. व्हॉट टाइप ऑफ अल्कोहोल इज द क्रोटोनिल अल्कोहोल. काय, क्रोटोनिल. मग आता क्रोटोनिल अल्कोहोलचा आपल्याला फॉर्म्युला माहीत पाहिजे, तर आपण हा काय करू शकतो, कोणकोणते आहेत हे आपल्याला काय करता येईल, सॉल्व्ह करता येईल. मग क्रोटोनिल अल्कोहोलचा फॉर्म्युला काय आहे, तर CH2. बघा इथे लिहितो मी, CH2 डबल बॉन्ड काय मिळालं आपल्याला, CH, आणि काय मिळाला, CH2, आणि कोण आला, तर OH. बघा, फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच झाला तो कशाला आहे, sp3ला. तो कशाला, sp2ला. संपला, आपल्याला आत्ताच बघितलं आपण, तर काय मिळाला, तो अलायलिक अल्कोहोल. म्हणजे या ठिकाणी जे होतं तेच या ठिकाणी आहे, क्रोटोनिल आहे. फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच झाला तो काय पाहिजे, sp3, आणि तो ज्याला अटॅच झाला तो कसला पाहिजे, sp2 असला पाहिजे. याचा अर्थ क्वेश्चन नंबर 2चा आन्सर आपल्याला काय मिळालं, ए मिळालं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू.
विच अमंग द फॉलोइंग कंपाऊंड इज कन्सिडर ॲज अनहायड्राइड. अनहायड्राइड म्हणजे काय? ऑक्सिजन पाहिजे आणि ह्या ठिकाणी म्हणजे आपल्याला ॲसिटिक अनहायड्राइडचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, CH3 C डबल बॉन्ड O आणि O, त्यानंतर परत C डबल बॉन्ड O आणि इथं काय आला म्हणजे ॲसिटिकचा अनहायड्राइड आला. काय आला? ॲसिटिकचा अनहायड्राइड. आता आपल्याला अल्कोहोलचा अनहायड्राइड पाहिजे. काय पाहिजे? अल्कोहोलचा म्हणजे O इकडं आणणार म्हणजे इथं काय आला पाहिजे? हायड्रोजन, इथं अल्कोहोल म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे? इथर मिळणार. काय मिळणार आपल्याला? इथर, ROR म्हणजेच काय मिळालं आपल्याला? इथर मिळालं. म्हणजे क्वेश्चन नंबर 3 तर काय मिळालं आपल्याला? अनहायड्राइड ऑफ अल्कोहोल. कोण मिळालं आपल्याला? इथर मिळालं. चला नेक्स्ट बघून घ्या की विच अमंग द फॉलोइंग फेनॉल, फेनॉल आहे, डज नॉट करेक्टली मॅच विथ देअर IUPAC नॉमेनक्लेचर. आता कॅटेकॉल आहे बघा, बेन्झिन 1,2 डायल तर 100% बरोबरच आहे. कॅटेकॉलचं काय आहे बघा, अशा पद्धतीचं मॉलिक्युल आहे हे. त्याला काय होणार आहे? इथं OH आला, त्याला आपण डायहायड्रिक म्हणलं होतं. काय म्हणलं त्याला? डायहायड्रिक 1 आणि 2. हे काय आहे? A नंबरचं स्ट्रक्चर आहे. ॲक्च्युली हे बरोबर आहे कॅटेकॉलचं. रिसॉल्सिनॉल पण बरोबर आहे, 1,3 डायोल असतं रिसॉल्सिनॉल म्हणजे अशा पद्धतीचा मॉलिक्युल आहे. इथं आला OH, इथं 1 2 आणि इथं आला 3. हा काय झाला? Bचा प्रॉडक्ट आला. त्यानंतर काय दिले? आर्थोक्रिसॉल. आर्थो काय पाहिजे? क्रिसॉल पाहिजे. मग आता C नंबरचा प्रॉडक्ट मी या ठिकाणी लिहितो बघा. काय मिळालं आपल्याला? बेन्झिन आहे, बेन्झिनला काय जोडायचं? इथं OH जोडला. हा झाला फेनॉल आणि फेनॉलला आर्थोक्रिसॉल, आर्थो पोझिशनला काय जोडायचं? CH3 म्हणजे फेनॉल. हे काय झालं? आर्थोक्रिसॉल झालं. म्हणजे ॲक्च्युअली पाहिजे होतं का या ठिकाणी फेनॉलच्या बाबतीमध्ये विचारलं किंवा बेन्झिनच्या बाबतीमध्ये केलं तर काय होणार आहे? तर हे स्ट्रक्चर काय दिलेलं आहे? 1 2 3 ट्रायल. तर हे स्ट्रक्चर नाही. क्युनॉन म्हणजे काय? बेन्झिनला काय त्याला हायड्रोक्युनॉन सुद्धा म्हणलं जातं. म्हणजे काय केलं आपण? बेन्झिनच्या पॅरा पोझिशनला, पॅराला काय येणार आहेत? ग्रुप येणार आहेत. म्हणजे अशा पद्धतीचा मॉलिक्युल येईल. हा बेन्झिन येईल, ह्याला काय येणार आहे? OH आणि इथं काय आला? OH. ओके, म्हणजे किनोन तयार झाला, किनोल किंवा हायड्रोक्विनोन सुद्धा आपण म्हणलं जातं. म्हणजे क्वेश्चन नंबर 4 जे दिलेला आहे त्याच्यामधला कोणता इनकरेक्ट आहे? आर्थोक्रिसॉल म्हणजे बेन्झिन 1 2 3 ट्रायल म्हणजे त्याला फ्लोरोग्लिसिनॉल ॲक्च्युली 2 4 6 आहे. बघू आपण त्या ठिकाणी. पण आर्थोक्रिसॉलचं जे स्ट्रक्चर आहे ते हे स्ट्रक्चर आहे. ओके, आणि त्यामुळे याचा अर्थ हे जे चुकीचं आहे ते काय? C हा ऑप्शन आपल्या ह्याच्यामधला चुकीचा आहे. म्हणजेच ह्याच्यामध्ये आपला बरोबर आहे. आता बघायचं आपल्याला व्हॉट इज द IUPAC नॉमेनक्लेचर, नेम ऑफ द कंपाऊंड्स. आता आपल्याला याच्यामध्ये स्ट्रक्चर दिसतंय बघा. हा फंक्शनल ग्रुप अटॅच झाला, मला ह्याला म्हटलं 1. त्यानंतर हा काय होणार आहे? 2 होईल. यानंतर काय होणार? 3 होणार आणि हा काय झाला? 4. असं काय झालं? इथे इथिल ग्रुप आहे, इथे मिथिल ग्रुप आहे, त्यामुळे इकडं ऑर्डर गेली 2 आणि तिथे गेला 3 आणि 4 झालं. मग हा 4 दिसतोय आपल्याला म्हणजे हा अशा पद्धतीचा मॉलिक्युल आहे. याचा अर्थ हा कोण आहे? सायक्लोब्युटेन आहे. 1 नंबरला मी इथं काय जोडला? OH जोडला. 1 नंबरला OH. त्यानंतर 2 नंबरला काय जोडला? इथिल ग्रुप जोडला आणि 4 नंबरला कोणता ग्रुप आहे? मिथिल ग्रुप आहे. बस इतकंच. मग आता आपल्याला समजले हा 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 आणि हा टोटल काय आहे? सायक्लोब्युटेन आहे. मग आपल्याला बघायचं ह्याच्यामध्ये सायक्लोब्युटेन आहेत का? तर आहे. याचा अर्थ मग आपल्याला डायरेक्टली एलिमिनेट करता येत नाही. 2 नंबरला कोणता ग्रुप आहे? 2 नंबरला आहे इथिल ग्रुप आहे. 2 नंबरला काय प्रेझेंट आहे? इथिल. 4 नंबरला कोण प्रेझेंट आहे? मिथिल. मग 4 नंबरला काय येणार आहे? मिथिल. आता ही अल्फाबेटिकली लिहिलं आपण म्हणजे 4 मिथिल 2 इथिल होणार आहे का? तर नाही. अल्फाबेटिकली ई पहिल्यांदा येतं. अल्फाबेटिकली काय येतं? ई पहिल्यांदा येतं. म्हणून काय झालं? 2 इथिल झालं. काय झालं हे? 2 इथिल. आणखी काय झालं? 4 मिथिल झालं. 2 इथिल आणि काय झालं? 4 मिथिल झालं. आता हे काय आहे? सायक्लोब्युटेन आणि त्याला OL म्हणजे सायक्लोब्युटॅनॉल तयार झालं. काय झालं हे? सायक्लोब्युटॅनॉल. सायक्लोब्युटॅनॉल म्हणजे 2 इथिल 4 मिथिल सायक्लोब्युटॅनॉल म्हणजे आपल्याला काय मिळालं? डी. क्वेश्चन नंबर 5 चा आन्सर आपल्याला काय मिळालं? डी मिळालं. चला नेक्स्ट बघू. क्वेश्चन नंबर 6. आता विच ऑफ द फॉलोइंग कन्व्हर्जन एक्सप्लेन द ॲसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल. ॲसिडिक नेचर. आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे? कोण ॲसिडिक नेचर दाखवतं ते बघायचं आहे अल्कोहोलचं. आता ॲसिडिक नेचर कधी दाखवेल बघा, हे लक्षात घ्या. जो अल्कोहोल आहे तर अल्कोहोल काय करतो? दोन्ही बिहेवियर दाखवतो. त्याला आपण ॲम्फोटेरिक म्हणतो. म्हणजे ॲसिडिक पण दाखवतो आणि बेसिक पण दाखवतो. डिपेंड काय? पुढचा कसा आहे त्यानुसार. म्हणजे पुढचा जर ॲसिडिक असेल, समजा मी असं जोडला CH3 त्यानंतर काय जोडला? OH असेल आणि या ठिकाणी मी काय दिला? NaOH लिहिला. तर याचा अर्थ हा काय आहे? स्ट्रॉंग बेस आहे. स्ट्रॉंग बेस असेल तर हा काय असणार आहे? ॲसिड म्हणून बिहेव. म्हणजे हा बेसिक असेल मग हा काय दाखवेल? ॲसिडिक दाखवेल. समजा CH3OH बरोबर मी समजा H2SO4 दिला असेल किंवा काय दिला असेल? HCl दिला असेल. हा कोण आहे?
ॲसिड आहे म्हणून हा कोण दाखवणार आहे, बेसिक दाखवणार आहे. ओके, या ठिकाणी काय दाखवलं त्याने, ॲसिडिक दाखवलं, या ठिकाणी काय दाखवलं, बेसिक दाखवलं. अशा पद्धतीनं आपल्याला बघायचं. आता समजलं इथे H2SO4 आहे, HBr आहे, ॲसिडच आहे, हा ॲसिड आहे, हाही ॲसिड आहे. याचा अर्थ हा बेसिक असेल, हा बेसिक असेल. ओके, आता या ठिकाणी NaOH आहे, NaOH आहे, म्हणजे हा या ठिकाणी पण हा काय दाखवणार आहे, हा ॲसिडिक बिहेवियर दाखवणार आहे, हा कोण होणार आहे, बेस होणार आहे. आपल्याला काय बघायचं आहे, ॲसिडिक नेचर बघायचं आहे. Na आहे म्हणजे ॲक्च्युली काय ॲसिड काय होईल तो NaOH हा बेस आहे, स्ट्रॉंग बेस आहे. याचा अर्थ हा काय दाखवणार, त्या ठिकाणी आपल्याला ॲसिड दाखवणार. काय दाखवणार आहे, ॲसिडिक बिहेवियर. म्हणजे क्वेश्चन नंबर 6चा ऑप्शन आपल्याला काय मिळणार आहे, डी मिळणार आहे. म्हणजे आपलं रिएजंट बघायचं कोण आहे, कारण इथे एकच आहे रिएजंट बघितला. जो ॲसिडिक रिएजंट असेल तर तो बेसिक बिहेवियर दाखवेल, म्हणजे इथेनॉल बेसिक बिहेवियर दाखवेल. आणि रिएजंट जर बेसिक असेल तो ॲसिडिक बिहेवियर दाखवेल. म्हणजे ह्या ठिकाणी बेसिक होता म्हणून ह्या ठिकाणी त्यानं काय दाखवलं, ॲसिडिक बिहेवियर दाखवलं. क्वेश्चन नंबर 6चा ऑप्शन काय आपल्याला मिळाला, तर डी हा ऑप्शन मिळाला. चला नेक्स्ट, आयडेंटिफाय द प्रॉडक्ट ए इन द फॉलोइंग रिएक्शन. आपल्याला इथं काय बघायचे, रिएक्शन बघायचे. आता या केसमध्ये लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड्स याचा अर्थ डबल बॉन्ड काय करणार आहे, तर रिड्युसिंग एजंट आहे. काय तो रिड्युसिंग एजंट आहे. मग आता याच्यात रिड्युसिंग एजंट बरोबर जर रिएक्शन झाली LiAlH4 बरोबर, तर हा जो डबल बॉन्ड आहे या ठिकाणचा, हा डबल बॉन्ड निघून जाऊन त्या ठिकाणी काय येणार आहे, OH येणार आहे. काय येणार आहे, OH. बघा हे जे स्ट्रक्चर आहे मी या ठिकाणी दाखवतो. म्हटलं 1 2 3 4 आणि डबल बॉन्ड आला O इथं ह्या पद्धतीने. ओके, मग लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड्स काय करणार आहे, तर त्या केसमध्ये तर 1 2 3 4 1 2 3 4 आणि हा जो डबल बॉन्ड आहे तो डबल बॉन्ड जाईल. म्हणजे इथं काय येणार आहे, हायड्रोजन. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड म्हणजे काय, हायड्रोजन येईल. आणि मग हा बॉन्ड जाऊन इथं निगेटिव्ह चार्ज आणि इथं निगेटिव्ह चार्ज, त्यातला H+ घेणार. म्हणजेच काय होणार आहे बघा, बघा हे स्ट्रक्चर दिलेलं आहे. बघा नीट नसं ट्रिक्सनं सुद्धा सॉल्व्ह करता येतं म्हणून मी सांगतोय. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड्स रिड्युसिंग एजंट आहे, हायड्रोजन ॲडिशन होणार आहे. काय होणार आहे, हायड्रोजन याच्यामध्ये ॲडिशन होणार आहे. मग आता हायड्रोजन ॲड झाला या पॉईंटला, हा डबल बॉन्ड निघून जाईल, निगेटिव्ह चार्ज येईल, त्याच्यातला हायड्रोजन घेईल. मग अशा पद्धतीनं हा O आणि इथं काय तयार झालं, H झालं आणि ह्या ठिकाणी असा मॉलिक्यूल तयार झाला. ओके, मग आता हा मॉलिक्यूल कुठं आहे चेक करा आपल्याला, की किती पाहिजे, 1 2 3 4 5 कार्बन पाहिजेत. आणि मग 5 कार्बन आणि OH ग्रुप पाहिजे. 1 2 3 4 5 आणि काय आला, OH ग्रुप. म्हणजे हा हे येईल का, नाही ह्याच्यात डबल बॉन्ड नाही, डबल बॉन्ड कॅन्सल झाला. इथं आहे 1 2 3 4 5 आणि काय होणार आहे, हे दोन्ही सेम, बी आणि सी थोडं सेम आय थिंक. 1 2 3 4 5 आणि OH. 1 2 3 4 5 आणि OH. ॲक्च्युली बी आणि सी सेम ऑप्शन आहेत, सेम ऑप्शन आहेत. ओके, त्यामुळे दोन्ही एकच आहे. त्यानंतर ऑप्शन नंबर डी काय होणार आहे, डबल बॉन्ड O इथं तयार होणार नाही, म्हणजे ॲसिड होणार नाही. म्हणजे आपल्याला लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड्स तर काय झालं त्याचं, एक हा डबल बॉन्ड सी, डबल बॉन्ड O आणि इथं काय असणार H, म्हणजे काय झाला, हा अल्डिहाइड झाला. अल्डिहाइड बरं रिड्युसिंग काय झालं, अल्डिहाइडचं कशामध्ये कन्वर्ट झालं, अल्कोहोलमध्येच होतं. त्यामुळे हा ऑप्शन बी हा काय करेक्ट आहे. म्हणजे हे दोन्ही सेम आहेत, याचा अर्थ बी आणि सी दोन्ही काय करेक्ट आहेत. कदाचित बी आणि सी मध्ये कुठंतरी एखादा पॉईंट त्याच्यामध्ये ॲडिशन असेल. ओके, म्हणजे ठीक आहे, आपल्यानुसार कळालं की हा बी किंवा सी करेक्ट आहे. ॲक्च्युली ह्याला काय होतं, डबल बॉन्ड O याला पाहिजे होता असा. ह्याला म्हणजे ह्याला डबल बॉन्ड नसेल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला समजलं तर हे दोन्ही करेक्ट आहेत. दोन्ही करेक्ट इन द सेन्स दोन्ही सेम आहेत म्हणून ते दोन्ही करेक्ट आहेत. ओके, म्हणजे ॲक्च्युली काय झालं की कॉपी पेस्टमध्ये कदाचित हे ऑप्शन लिहिताना चुकलं असेल, नाहीतर एकच ऑप्शन करेक्ट असतो. या ठिकाणी दोन्ही ऑप्शन सेम आलेले आहेत, म्हणजे टायपिंग मिस्टेक असावी कदाचित. पण आपल्याला एवढं समजलं की ह्याच्यापासून काय तयार होतं, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड्स आहे आणि ह्याच्यापासून आपल्याला काय मिळालं, अल्कोहोल मिळालं आणि बी नावाचा कंपाऊंड जो आहे ह्या ठिकाणी तो बरोबर आहे. चला नेक्स्ट बघा, विच फ्रॉम द फॉलोइंग अल्कोहोल फ्रॉम द अल्कीन व्हेन इट्स वेपर आर पास ओव्हर द हॉट कॉपर. मग याच्यामध्ये बघा रिएक्शन काय होणार आहे, तर आपल्याला लागणार आहे टर्शरी अल्कोहोल CH3 त्यानंतर आला CH3 आणि हाला OH. ओके, आणि हा काय टर्शरी अल्कोहोल आहे आणि टर्शरी अल्कोहोल बरोबर कॉपरची रिएक्शन झाली, पण इन प्रेझेन्स किती टेम्परेचर पाहिजे त्याला, 573 केल्विन. किती, 573 केल्विन. आणि याच्यामध्ये काय होणार आहे, डिहायड्रेशन. काय होईल डिहायड्रेशन. मग डिहायड्रेशन झालं म्हणजेच काय, वॉटर मॉलिक्यूल इथला OH निघून जाईल, इथला H निघून जाईल आणि मग आपल्याला मॉलिक्यूल मिळणार आहे CH3 डबल बॉन्ड आणि काय मिळणार आहे CH2. ओके, म्हणजे हा मॉलिक्यूल तयार होईल. कधी झाला हा,
तर ते इझी पॉसिबल आहे टर्शरी असेल तर. काय असणार आहे? टर्शरी. म्हणजे टर्शरी अल्कोहोल पाहिजे आपल्याला आणि त्यापासून आपल्याला काय तयार होणार आहे? हे अल्कीन तयार होणार आहे. म्हणजे आपल्याला काय, हां, ऑप्शन नंबर काय मिळालं? आपल्याला बी मिळालं. ओके. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे? सॉल्व्ह करायचं आहे. पुढे आयडेंटिफाय द प्रॉडक्ट. प्रॉडक्ट शोधायचं आहे आपल्याला. फेनॉल हीट करायचं आहे. इन प्रेझेन्स ऑफ झिंक डस्ट बेन्झीन तयार होतं. आपल्याला माहिती आहे हे रिएक्शन सिंपल रिएक्शन्स आहे. हे काय केलं? फेनॉल घेतला आणि फेनॉलची काय केलं? रिएक्शन केली कशाबरोबर? झिंक डस्ट बरोबर. मग काय तयार होतं? हा बेन्झीन होतं आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय राहणार आहे? ZnO. हे बेन्झीन ॲज इट इज आणि काय होतं? ZnO. याचा अर्थ फेनॉल ही सिंपल रिएक्शन होती. आपल्याला पाहिलेलंच आहे मगाशी आपण मग कालच्या लेक्चरला. फेनॉल जे Zn बरोबर रिंक होतं ते काय तयार होतं? तर बेन्झीन मॉलिक्यूल काय होतं? तयार होतं. क्वेश्चन नंबर 9 चा ऑप्शन आपल्याला काय मिळाला? सी मिळाला. चला नेक्स्ट बघून घेऊ. 10 आयडेंटिफाय द प्रॉडक्ट बी. बी शोधायचा आहे, त्यासाठी आधी ए शोधावा लागेल आणि मग आपल्याला बी शोधायचा आहे. आणि रिएक्शन दिलेलं आहे, कोण दिलेलं आहे बघा? तर ॲसिड दिलेलं आहे आणि कोण दिलेलं आहे? अल्कोहोल दिलेलं आहे. पुढे OH एकच मिनटं. हां, OH ह्या ठिकाणी ए नाही आहे. म्हणजे आपल्याला कळालं की रिएक्शन कशी आहे? ॲसिड वर्सेस अल्कोहोल करायचं आहे. याचा अर्थ अल्कोहोल काय ॲक्ट होणार आहे? बेस म्हणून काय होणार आहे? ॲक्ट होणार आहे. आपण मेकॅनिझम किंवा रिएक्शन सगळे बघून घेऊ, मग कळेल आपल्याला की RCOH आहे. RC डबल बॉन्ड O डबल बॉन्ड OH आणि जी रिएक्शन कशाबरोबर करायची आहे? ROH. आता मगाच्यासाठी बघा, हे अल्कोहोल आता ॲक्ट काय होणार आहे? हे कोण आहे? ते ॲसिड आहे आणि हा काय ॲक्ट होणार आहे? बेस म्हणून ॲक्ट होणार. काय होणार आहे? बेसमध्ये. मगाशी आपण जे एक्झाम्पल बघितले त्यानुसार. ओके. मग जी रिएक्शन झाली कशाबरोबर झाली? तर हे H2 मॉलिक्यूल बरोबर रिएक्शन झाली. कशाबरोबर झाली? H2 बरोबर. काय तयार होणार आहे? तर तयार होणार आहे RCOO आणि काय होणार आहे? R डॅश. इथं R डॅश, इथं हा. ओके. काय मिळालं आपल्याला? R डॅश. हा काय OH आहे. इथं काय काय मिळालं आपल्याला? बेस आहे. प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करत इथलं काय होणार आहे? की R निगेटिव्ह इथला निघून गेला. इथला OH बरोबर आला. वॉटर मॉलिक्यूल निघून गेला. म्हणजे RC डबल बॉन्ड OR डॅश आणि ह्याच्यातून कोण निघून गेला? इथला OH, इथला H आणि मग बाहेर पडला आपल्याला कोण मॉलिक्यूल? H2 मॉलिक्यूल. म्हणजे कोणता प्रॉडक्ट तयार झाला आपल्याला? ए नावाचा प्रॉडक्ट तयार झाला. आता ए नावाचा प्रॉडक्ट तयार झाला. RCOO इस्टर तयार झाला आणि ह्याची जी रिएक्शन आपल्याला परत कशाबरोबर आहे? H2 इन प्रेझेन्स ऑफ निकेल किंवा प्लॅटिनम, पॅलाडियम याबरोबर आपण रिएक्शन करायचे आहे आणि त्याच्याबरोबर रिएक्शन झाली तर आपल्याला तयार काय होतं? तर तयार होतं RCH2 आणि काय तयार होतं? OH. RCH2OH प्लस प्लस काय होणार आहे? जा R डॅश काय होणार आहे? OH. म्हणजे आपल्याला हे दोन्ही प्रॉडक्ट आपल्याला बघायचे आहेत. काय बघायचं आहे? हां, प्लस RCH2OH आणि ROH. RCH2OH आणि ROH. हां. पण या ठिकाणी आपल्याला काय मिळालं? RCH2OH आणि R डॅश जो बाहेर पडलेला R डॅश म्हणजे RCH2OH आणि R डॅश OH. RCH2OH आणि R डॅश OH म्हणजे आपल्याला सी हा ऑप्शन काय मिळाला? करेक्ट मिळाला. बघा काय केलं आपण? पहिल्यांदा काय केलं? इस्टर फॉर्मेशन झालं. काय? ॲसिडची रिएक्शन कोणाबरोबर झाली? ॲसिड इन द सेन्स ॲसिडची रिएक्शन कोणाबरोबर झाली? अल्कोहोलबरोबर झाली. काय तयार झाला? इस्टर तयार झाला. इस्टरची परत सेम H2 आणि निकेल बरोबर रिएक्शन झाली. त्यापासून काय तयार झाला? ते दोन्ही अल्कोहोलच तयार झाले. RCH2OH आणि दुसरा काय मिळाला? R डॅश OH म्हणजे आपल्याला ऑप्शन काय मिळाला? सी मिळाला. चला नंतर बघा आपल्याला विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट अ पेअर ऑफ आयसोमर. आयसोमर मॉलिक्यूल फॉर्म्युला काय असला पाहिजे? सेम असला पाहिजे. काय पाहिजे? मॉलिक्यूल फॉर्म्युला सेम असला पाहिजे आणि मग बाकीचे आपण याच्यामध्ये बघू शकतो. मग स्ट्रक्चर फॉर्म्युला, अरेंजमेंट हे सगळे काय असतील? वेगळे असतील. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर स्ट्रक्चर ड्रॉ करावे लागतील. तर ते जे आपल्याला कोण आयसोमर आहे आणि कोणता आयसोमर नाही हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतील. ब्युटेन 1 ऑल अँड 2 मिथिल प्रोपॅनॉन. आता बघा हे तर क्लीन करतो. मग तुम्हाला आपण स्ट्रक्चर ड्रॉ करता येतील. जर स्ट्रक्चर ड्रॉ केले तर आपल्याला समजेल की आयसोमर कोण आहे किंवा कोण नाही. ब्युटेन टू ऑल म्हणजे काय होणार आहे? CH3 C इथं आला OH इथं H CH2 आणि काय झालं? CH3. काय झालं? ब्युटेन टू ऑल 4 नंबर 4 कार्बन ब्युटेन तयार. 2 मिथिल प्रोपॅनॉल म्हणजे 2 नंबरला काय पाहिजे? मिथिल ग्रुप पाहिजे. 2 मिथिल प्रोपॅनॉल म्हणजे बघा CH3 C CH3 2 मिथिल झालं CH2 आणि इथं काय झालं? OH. म्हणजे काय झालं? 2 मिथिल प्रोपॅनॉल 1 आणि 2 2 मिथिल प्रोपॅनॉल म्हणजे बघा
मॉलिक्युल फॉर्म्युला सेमच आहे, 1 2 3 4 1 2 3 4 आणि हायड्रोजन सेम 3 3 6 7 8 9 आणि 1 10 3 3 6 7 8 9 आणि 10 म्हणजे याचा अर्थ हे बरोबर आहे, हे बरोबर पेअर आहे, याचा अर्थ आपला ऑप्शन नाही. ब्युटेन 1 ऑल आणि मिथॉक्सी प्रोपेन. ब्युटेन 1 ऑल म्हणजे काय होणार आहे, एक नंबरला. आता मी ह्याच्यातच कन्वर्ट करतो आपण. बरं ठीक आहे. काय करायला ब्युटेन 1 ऑल म्हणजे एक नंबरला पाहिजे, म्हणजे काय होणार आहे, CH3 CH2 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 आणि काय होणार आहे, OH. ब्युटेन 1 ऑल झाला. मिथॉक्सी प्रोपेन पाहिजे, मग काय होणार आहे, CH3O. काय होणार आहे, CH3O मिथॉक्सी झाला. प्रोपेन लिहिला, CH2 CH2 आणि काय झाला, CH3. बघा किती कार्बन आहेत, 4 कार्बन, इथेही 4 कार्बन आहेत. त्यानंतर ऑक्सिजन इथे इथे एक प्रेझेंट आहे. 3 5 7 8 9 10, इथेही 10, 3 आणि 6 9 आणि 1 10. म्हणजे याचा अर्थ हाही काय आहेत, आयसोमर आहे, हाही आयसोमर आहेत. पुढचं बघून घ्या, आपल्याला याच्यामध्ये काय दिलेलं आहे की 1 मिथॉक्सी प्रोपेन आणि इथॉक्सी इथेन. 1 मिथॉक्सी प्रोपेन जे ऑलरेडी मी ते काढलेलं आहे. ओके. त्यानंतर आपल्याला काय पाहिजे, इथॉक्सी इथेन. इथॉक्सी इथेन म्हणजे CH3 CH2O CH2 आणि काय आला, CH3. ओके. म्हणजे याचा अर्थ हे करेक्ट आहे. काय बघा, काय बघितलं आपण, 1 मिथॉक्सी प्रोपेन इथॉक्सी, हा झाला इथॉक्सी आणि हा काय झाला, इथेन झाला. कार्बन मोजा 1 2 3 4 1 2 3 4, ऑक्सिजन 1 ऑक्सिजन 1 आणि हायड्रोजन 3 2 5 5 2 10 आणि 3 आणि 2 5 3 आणि 2 5. याचा अर्थ हाही करेक्ट आहे. हे आयसोमर आहे, हाही आयसोमर आहे, हाही आयसोमर आहे. आता शेवटचा ऑप्शन बघा त्याच्यामध्ये. हां बरं, क्लीन नसतं केलं तर ओके आलं असतं, तेच मिळालं असतं आपल्याला. मिथॉक्सी इथेन. मिथॉक्सी इथेन म्हणजे काय झाला, CH3O C2H5, हा काय झाला, मिथॉक्सी इथेन. आणि इथॉक्सी इथेन म्हणजे C2H5O C2H5. याचा अर्थ ह्याच्यामध्ये कार्बन कमी आहे, इथे 3 आहेत, इथे 4 आहेत. याचा अर्थ हा ऑप्शन नाही. ओके. ऑप्शन सुरुवातीला आधी वाचलं असतं आपण, तर डायरेक्टली आपण मिथॉक्सी इथेन आणि इथॉक्सी इथेन ह्याच्यातच डायरेक्ट कळालं असतं की हे फॉर्म्युले वेगळे आहेत. आपण तुम्हाला समजण्यासाठी 1 टू A टू D पर्यंत गेलो आपण, आणि ते शेवटी आपल्याला आन्सर मिळालं की डी हा ऑप्शन काय नाही, नॉट पेअर ऑफ आयसोमर. आयसोमर म्हणजे काय, कंपाऊंड हॅव्हिंग अ सेम मॉलिक्युल फॉर्म्युला. मॉलिक्युल फॉर्म्युला त्याचा काय असला पाहिजे होता, सेम असला पाहिजे होता. आपल्याला त्यात डिफरंट कोण आहे तो कॅल्क्युलेट केला. क्वेश्चन नंबर 12 बघा, विच अमंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ नॉट करेक्ट अबाउट द अल्कोहोल. अल्कोहोलच्या बाबतीमधलं कोणतं स्टेटमेंट काय नाही, करेक्ट नाही, हे आपल्याला काय करायचं आहे, शोधत फाइंड आउट करायचं आहे. बघा, तर अल्कोहोल काय, अल्कोहोल अल्कोहोल मॉलिक्यूल OH ग्रुप फॉर्म द इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. तर 100% हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतं OH ग्रुप आहे. इंटरमॉलिक्युल म्हणजे दुसऱ्या मॉलिक्युल बरोबर, दुसऱ्या कंपाऊंड बरोबर देखील काय करणार, ते हायड्रोजन बॉन्डिंग करते. याचा अर्थ हा करेक्ट आहे. अल्कोहोल शोज बेसिक नेचर ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ OH ग्रुप. नाही, अल्कोहोल हा ॲसिडिक पण दाखवत नाही आणि बेसिक म्हणजे फिक्स त्याचं काही नाही. तो काय करतो, अल्कोहोल काय होत नाही, ते पुढच्यावर डिपेंडंट आहे. पुढचा जर ॲसिडिक दाखवला तर हा बेसिक दाखवेल, आणि पुढचा बेसिक असेल तर तो काय दाखवेल, ॲसिडिक दाखवेल. अल्कोहोल काय होत नाही, आयोनाइज होत नाही. डू नॉट आयोनाइज इन मच वॉटर, बिहेव लाईक अ न्यूट्रल कंपाऊंड. कशासारखं आहे ते, न्यूट्रल सारखं आहे. आणि मग पुढचा जर ॲसिडिक म्हणून बिहेव दाखवलं त्यानं, पुढच्यानं ॲसिडिक दाखवलं तर हा बेसिक दाखवेल, आणि पुढच्यानं जर बेसिक दाखवलं तर त्यानं काय दाखवेल, ॲसिडिक दाखवेल. त्यामुळं क्वेश्चन नंबर बी, हा ऑप्शन नंबर बी हा काय करेक्ट आहे, म्हणजे नॉट करेक्ट रिगार्डिंग टू दिस स्टेटमेंट. म्हणजे आपल्याला काय मिळालं, क्वेश्चन नंबर 12चा आन्सर काय मिळालं, आपल्याला बी मिळालं. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन नंबर 13. तर विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर इन द फॉर्म्युला ऑफ फ्लोरोगिसिनॉल. आता मगाशी आपण बघितले फ्लोरोगिसिनॉल म्हणजे काय, तर यामध्ये दिलेले स्ट्रक्चर आहे, ते स्ट्रक्चर बघायचे आहेत आपल्याला. स्ट्रक्चरचे नॉमेनक्लेचर आपण ह्याच्यामध्ये, हा कोण आहे, तर हा आहे ट्रायहायड्रिक. काय आहे तो, ट्रायहायड्रिक. मग आपल्याला ट्रायहायड्रिक बघायचे, त्याच्यामध्ये 3 OH ग्रुप आले पाहिजेत. काय आले पाहिजेत, 3 OH ग्रुप. आता जर ऑप्शन बघितलं A B C, तर ह्याच्यामध्ये तिन्ही अल्कोहोल OH ग्रुप प्रेझेंट आहेत, म्हणजे 3 हायड्रिक आहेत. म्हणजे हा ऑप्शन काय झाला, आपला कॅन्सल झाला. मग आता ह्याच्यामध्ये तर रेशो चेक करायचा आपल्याला ट्रायहायड्रिकचा. तर त्याच्यामध्ये काय आलं पाहिजे, 2 4. बघा, ह्याला दिलं 1, ह्याला दिलं, बघा 1 2 3 4 5. म्हणजे ॲक्च्युली काय पाहिजे आपल्याला, 1 3 5, 1 3 5 ट्राय पाहिजे. म्हणजे आपल्याला काय मिळालं, आपल्याला क्वेश्चन नंबर काय, सॉरी क्वेश्चन नंबर 13चं फ्लोरोग्लिसिनॉल म्हणजे आपल्याला काय मिळालं, ऑप्शन नंबर ए. कारण ह्याच्यामध्ये काय फॉर्म्युला आपल्याला फ्लोरोग्लिसिनॉलचा, तर काय आला पाहिजे, 1 3 5 आला पाहिजे. काय आला पाहिजे होता, 1 3 5. म्हणजे क्वेश्चन नंबर 13चा ऑप्शन काय मिळाला, आपल्याला ए मिळाला. चला नेक्स्ट बघून घ्या. क्वेश्चन नंबर 14 बघा,
आयडेंटिफाय द अरोमॅटिक अल्कोहोल. आता अरोमॅटिक अल्कोहोल करण्यासाठी काय पाहिजे, तर फंक्शनल ग्रुप डायरेक्टली कशाला अटॅच असला पाहिजे, अल्कोहोल असं अटॅच असला पाहिजे. बघा ह्या ठिकाणी फंक्शनल ग्रुप OHला डायरेक्टली अल्कोहोल, अरोमॅटिक अल्कोहोल पाहिजे आपल्याला. काय पाहिजे, अरोमॅटिक अल्कोहोल. तर अरोमॅटिक अल्कोहोल फंक्शनल ग्रुप बघा, हा कोण झाला, हा काय झाला, OH ग्रुप ह्याला अटॅच झाला, म्हणजे हा कोण झाला, फेनॉल झाला. हा OH बेन्झिनला अटॅच झाला, हाही कोण झाला, फेनॉल झाला. हाही OH ह्याला अटॅच झाला, हाही कोण झाला, फेनॉल झाला. आता हा जो दिलेला आहे तो काय झाला, अल्कोहोल झाला. म्हणजे क्वेश्चन नंबर 14 चा ऑप्शन आपल्याला काय मिळणार आहे, ए मिळणार आहे. त्यानंतर चला क्वेश्चन नंबर 15 बघू. विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रायमरी बेन्झायलिक अल्कोहोल. आता प्रायमरी याचा अर्थ OH ग्रुप कशाला अटॅच असला पाहिजे, sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला अटॅच असला पाहिजे. मग काय म्हणजे OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच असणार आहे त्याला एकच ग्रुप काय असला पाहिजे, अटॅच असला पाहिजे. म्हणजे आपल्याला बघा 15 नंबर, तर OH ग्रुप आहे, इथं काय आहे, कार्बन आहे, त्याला किती अल्किल ग्रुप अटॅच आहेत बघायचं. हा काय मिळाला आपल्याला, ह्या ठिकाणी काहीच नाही म्हणजे कोण आहे, तो CH3 आहे. काही नाही म्हणजे कोण आहे, त्या ठिकाणी CH3 आहे. ह्या ठिकाणी काहीच नाही म्हणजे इथं कोण आहे, CH3 आहे, इथेही कोण आहे, CH3. फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच झालेला आहे त्याला अल्किल ग्रुप 1, 2 आणि 3, म्हणजे हा टर्शरी झाला. काय झाला, हा टर्शरी झाला. ओके, फंक्शनल ग्रुप ह्याला 1 आणि 2, मग हा काय झाला, सेकंडरी झाला. आपल्याला कोण पाहिजे, प्रायमरी पाहिजे. फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच झालेला आहे त्या कार्बनला किती ग्रुप आहेत, एकच ग्रुप आहे, म्हणजे हा कोण झाला, प्रायमरी झाला. फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे, हे दोन्ही स्ट्रक्चर सेमच दिसत आहेत. ओके, हा कार्बनला म्हणजे काय मिळाला आपल्याला, फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला 1 आणि 2 म्हणजे, आणि हा 3 ज्या काय झाला, टर्शरी. आपल्याला कोण पाहिजे, प्रायमरी, म्हणजे आपल्याला काय मिळाला, ऑप्शन सी मिळाला. प्रायमरी बेन्झायलिक अल्कोहोल, फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच झालेला आहे तो कार्बन बेन्झिनला अटॅच असला पाहिजे, मग त्याला काय म्हटलं जातं, बेन्झायलिक अल्कोहोल म्हटलं जातं. म्हणजे क्वेश्चन नंबर 15 चा ऑप्शन काय आपल्याला मिळाला, सी ऑप्शन भेटला. चला नेक्स्ट, इन ईज ऑफ डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल इन ऑर्डर ऑफ. आता डिहायड्रेशन कधी होईल, तर ते टर्शरी असेल तर, लक्षात घ्या, ही सोपं आहे, सिंपल ट्रिक्स होती. टर्शरी इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी. म्हणजे डिहायड्रेशन ऑफ, ईज ऑफ डिहायड्रेशन इन अल्कोहोल काय ऑर्डर आहे, टर्शरी, सेकंडरी आणि त्यानंतर कोण मिळणार आपल्याला, प्रायमरी मिळणार आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 17चं, आयडेंटिफाय द प्रॉडक्ट ऑप्टेन इन द फॉलोइंग रिएक्शन. आता याच्यामध्ये आपल्याला प्रॉडक्ट काय मिळतो, तर काय दिलेलं आहे बघा, बेन्झिन रिंगला पॅरा पोझिशनला 2 पॅरा बघितलं तर आपल्याला नायट्रो आणि काय CL ग्रुप आहे. NaOH बरोबर काय करायचं, रिएक्शन करायचे आहे. रिएक्शन झाली, काय तयार होतं, हे CL आहे, काय विशेष नाही याच्यामधला. जो CL आहे, NaOH आहे, तर हा CL निघून जाईल आणि त्या ठिकाणी कोण येणार आहे, OH येणार आहे. मग काय होणार आहे, याचं नाव बघा, तर ऑर्थो मेटा पॅरा, पॅरा नायट्रोफेनॉल काय तयार झालं, हे पॅरा नायट्रोफेनॉल आहे का इथं, हा येस. म्हणजे क्वेश्चन नंबर 17चा आन्सर आपल्याला काय मिळालं, पॅरा नायट्रोफेनॉल. ओके, चला नेक्स्ट बघून घेऊ. क्वेश्चन नंबर 18, विच ऑफ द फॉलोइंग सोल्युशन इज कॉल्ड एज अ लुकास रिएजंट. लुकास रिएजंटसाठी आपल्याला बघायचं आहे कोण आहे, फॉलोइंग सोल्युशन लुकास रिएजंट. जसं आपण प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल किंवा टर्शरी अल्कोहोल हे शोधण्यासाठी आपण लुकास रिएजंट आपण काय केलं, यूज केलं. तर क्वेश्चन नंबर 18, तर कॉन्सन्ट्रेशन हायड्रोक्लोरिक ॲसिड विथ झिंक क्लोराईड, बरोबर, ZnCl पाहिजे, काय पाहिजे, ZnCl2 विथ काय येणार आहे, HCl, ZnCl2 विथ HCl, त्याला आपण काय म्हणतो, लुकास रिएजंट म्हणतो. आणि मग आपल्याला काय, ZnCl2 प्लस HCl. मग इथं नायट्रिक ॲसिड आहे, याचा काही संबंध नाही, म्हणजे आपल्याला लुकास रिएजंट काय मिळाला, ऑप्शन नंबर डी, ZnCl2 प्लस काय पाहिजे, HCl, त्याला काय म्हटलं जातं, लुकास रिएजंट म्हटलं जातं. ZnCl2 प्लस काय, HCl, त्याला म्हटलं लुकास रिएजंट. म्हणजे क्वेश्चन नंबर 18चा ऑप्शन काय आपल्याला मिळाला, तर डी मिळाला. क्वेश्चन नंबर 19 बघा, विच अमंग द फॉलोइंग कंपाऊंड इज हायेस्ट मेल्टिंग पॉईंट. हायेस्ट मेल्टिंग पॉईंट काय सांगितलं तुम्हाला मी, की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम जास्त असतील तो काय असणार आहे, हायेस्ट बॉइलिंग पॉईंट असेल. पण ह्याच्यामध्ये जर बघितलं तर चारहीमध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम किती आहेत, 4 कारण ब्युटीला आहे. मग त्याच्या पुढचा, जर ज्याचे ब्रँचिंग वाढत जातील, ज्याची ब्रँचिंग वाढत जाईल त्याचे काय असणार आहे, बॉइलिंग पॉईंट किंवा मेल्टिंग पॉईंट काय असणार आहे, कमी असेल आणि आपल्याला हायेस्ट पाहिजे. मग आता एन बघा, एन ब्युटील अल्कोहोल आहे, इथं आयसो ब्युटील आहे, इथं सेकंडरी आहे, इथं टर्शरी आहे. याचा अर्थ एन म्हणजे काय आला, स्टेट चेनमध्ये आला. म्हणजे कसं आलं बघा, CH3 CH2 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 आणखी काय मिळालं आपल्याला, OH. याचा अर्थ एन ब्युटील अल्कोहोल आहे, काय तो, एन ब्युटील अल्कोहोल. आणि मग आपल्याला एन ब्युटील अल्कोहोल काय, एन ब्युटील अल्कोहोल आपल्याला काय पाहिजे, हायेस्ट मेल्टिंग पॉईंट पाहिजे.
बरोबर, एन ब्युटिल अल्कोहोल आहे. मग हायेस्ट मेल्टिंग पॉईंट कशाचा आहे तर एन ब्युटिल अल्कोहोल आहे. हे बाकीचं टर्शरी, सेकंडरी किंवा आयसोब्युटिल आहे ह्याच्यामध्ये ब्रँचिंग तयार होतं. काय तयार होतं यांच्यामध्ये? ब्रँचिंग तयार होतं. आणि ज्याच्यामध्ये ब्रँचिंग नाही, जे स्ट्रेट चेनमध्ये आहे, त्याचा मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट काय असेल? जास्त असेल. म्हणजे क्वेश्चन नंबर 19चा आन्सर काय मिळाला आपल्याला? डी हा ऑप्शन मिळाला. चला नेक्स्ट बघून घेऊ. लास्ट क्वेश्चन असेल क्वेश्चन नंबर 20. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट प्रिपेअर्ड बाय द ॲक्शन ऑफ ग्रिग्नाट रिएजंट. ग्रिग्नाट रिएजंटनुसार कोणतं मटेरियल तयार होत नाही ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा, ग्रिग्नाट रिएजंट इथेनॉल आहे, प्रोपेन 1 ऑल आहे, प्रोपेन 2 ऑल आहे, ब्युटेन 1 ऑल आहे. तर ग्रिग्नाट रिएजंटमध्ये काय तयार होत नाही बघा. हे जे स्ट्रक्चर ड्रॉ केलं बघा, CH3 CH2 आणि काय आलं? OH आलं. प्रोपेन 1 ऑल म्हणजे काय आला? CH3 CH2 CH2 आणि काय आलं? OH आलं. प्रोपेन 2 ऑलमध्ये मिळालं CH3 CH2, त्यानंतर आला प्रोपेन करायचं, इथं आला OH, इथं आला OH, इथं काय आलं? CH3 आणि इथं काय? ब्युटेन 1 ऑल म्हणजे काय आला? CH3 CH2 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 आणि OH. बघा, जरी आपल्याला याचं आन्सर माहीत नसलं तरी देखील आपण ह्या चारही ऑप्शनमध्ये काय वेगळं आहे एवढं जर आपल्याला लक्षात आलं तरी सुद्धा आपण याचं काय करू शकतो? सॉल्व्ह करू शकतो. बघा याच्यामध्ये काय, तर हा कोण आहे? प्रायमरी. हा कोण आहे? प्रायमरी. हा कोण मिळाला? सेकंडरी. हा प्रायमरी आहे, हा प्रायमरी आहे आणि हा कोण आहे? प्रायमरी. म्हणजे तिन्ही प्रायमरी आहेत आणि एकच सेकंडरी आहे. लक्षात, मग आता आपल्याला जरी आन्सर माहीत नसतं तरी देखील आपण क्लिक केलं असतं कशाला? सीला. लक्षात ठेवा, ग्रिग्नाट रिएजंट हा काय करत नाही? सेकंडरी अल्कोहोल तयार करत नाही. सेकंडरी अल्कोहोल तयार करत नाही, ती प्रायमरी अल्कोहोल तयार करतो. हा प्रायमरी 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 याचा अर्थ क्वेश्चन नंबर 20चा ऑप्शन आपल्याला काय मिळाला? सी मिळाला. म्हणजे हे बघितलं तर आपण थ्योरी पाहिलेलीच आहे ऑलरेडी आणि त्यानंतर आपण हे क्वेश्चन बघितले तर आपण काय वाटलं? हे खूप थिअरीवरून आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. जे आपल्याला जे PYQमध्ये जे क्वेश्चन्स आलेले होते तेच क्वेश्चन्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि आपण सॉल्व्ह केलेले आहेत. तर हे खूप सिंपल आहेत. म्हणजे 100% मार्क मिळतील असा हा टॉपिक आहे आणि खूप कमी वेळामध्ये. तसंच जे रिएक्शन मेकॅनिझम सॉल्व्ह न करता देखील मी तुम्हाला ट्रिक सांगितलेले आहेत की पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसं घालवायचं आणि मग कसा कंपाऊंड तयार करायचा. ओके, त्या पद्धतीने आपण कंपाऊंड जरी तयार केले तरी देखील आपण ते काय करू शकतो? क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. ओके, आणि त्या पद्धतीने आपण हे आज हे क्वेश्चन्स 20 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. अजून काही क्वेश्चन्स घ्या, सॉल्व्ह करा, प्रॅक्टिस करा, जेणेकरून जास्तीत जास्त क्वेश्चन तुमच्या हाताखालून जर जातील तसं तसं तुम्हाला त्याच्यावर तसं कॉन्फिडन्स येईल की आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह होतात, सुटतात. त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे? आपल्याला त्या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. तर चांगला अभ्यास करा. आपला टार्गेट ठरलेला आहे 99+ आपल्याला भेटणार. 100% तुम्हाला भेटेल, कारण तेवढी तुम्ही मेहनतही घेत आहे. थोडा अभ्यास करा अजून, सगळं वाचून घ्या, रिव्हिजन करा, जेणेकरून आपल्याला आपलं आहे ते टार्गेट, जे टार्गेट आहे ठरवलेलं, ते काय होईल? कंप्लीट होईल. पुन्हा भेटू आपण पुढील लेक्चरला. तोपर्यंत धन्यवाद.